श्री स्वामी समर्थ. कालपासून अधिक ज्येष्ठ महिना सुरू झालेला आहे. अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येत असतो आणि अधिक महिन्याला खूप महत्त्व आहे. यंदा जो अधिक महिना आलेला आहे तर यामध्ये बरेचसे चांगले योग जुळून येत आहेत आणि त्यापैकीच एक योग म्हणजे अंगारक योग जो उद्या आलेला आहे. उद्या या अधिक महिन्यातील खूप दुर्मिळ असा योग आहे. या दिवशी आपल्याला गणपतीला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत, ज्यामुळे आपली मनोकामना पूर्ण होईल. आपल्या घरातील दारिद्र्य असेल, गरिबी असेल, दुर्भाग्य असेल तर ते नष्ट होईल. कोणकोणत्या वस्तू आपल्याला गणपतीला अर्पण करायच्या आहेत, त्याचप्रमाणे गणपतीच्या कपाळावरती इच्छापूर्तीसाठी आपली कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी एक वस्तू आपल्याला चिकटवायची आहे. तर ती वस्तू कोणती हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. अधिक महिन्याला खूप महत्त्व आहे. श्रीहरी विष्णूंना हा अधिक महिना समर्पित असतो. अधिक महिन्यामध्ये पूजापाठ, व्रतवैकल्ये, पारायणे, अनुष्ठाने या विविध गोष्टी केल्या जातात आणि अधिक महिन्यामध्ये केलेल्या पूजेचे फळ हे इतर वेळेला केलेल्या पूजेच्या फळापेक्षा 100 पटीने जास्त मिळत असते. अधिकाचे फळ देणारा असा हा अधिक महिना असतो, ज्याला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास असे सुद्धा म्हटले जाते. आणि अशा या अधिक महिन्यामध्ये यंदा अंगारक योग जुळून आलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की संकष्टी चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी ह्या ज्या तिथी आहेत, म्हणजे चतुर्थी ही तिथी जी आहे तर ती महिन्यामध्ये 2 वेळेला येत असते. एक असते संकष्टी चतुर्थी, एक असते विनायक चतुर्थी. आणि हे दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहेत. या दिवशी पृथ्वीवरील गणेश तत्व हे जास्त पटीने कार्यशील असते आणि त्यामध्ये जर अंगारकी चतुर्थी आली तर ती विशेष मानली जाते. जेव्हा मंगळवारी अंगारक योग जुळून येत असतो, म्हणजे काय तर मंगळवारी जेव्हा चतुर्थी तिथी येते, जर संकष्टी चतुर्थीची तिथी ही मंगळवारी आली तर तिला आपण अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणतो. त्याप्रमाणे जेव्हा विनायक चतुर्थी ही मंगळवारी येते तर ती असते अंगारक विनायक चतुर्थी. आणि उद्या जी आलेली आहे तर ती आहे अंगारकी विनायक चतुर्थी. म्हणून आपल्याला उद्या गणपती बाप्पांना आवर्जून काही वस्तू ज्या आहेत तर ते अर्पण करायच्या आहेत. उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे, कारण अधिक महिन्यामध्ये स्नानाला सुद्धा महत्त्व आहे. परंतु आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य होत नाही. अशा वेळेला आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये 4 थेंब गंगाजल किंवा मग गंगाजल नसेल तर चिमूटभर हळद टाकायची आहे. त्या पाण्याने स्नान करायचं आहे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि आपल्याला देवपूजा करायची आहे. शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरती, म्हणजे सकाळचा जो ब्रह्ममुहूर्त असतो पहाटे 4 ते 5, तर या वेळेमध्ये सुद्धा आपण गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती जर केली तर आपल्याला जास्त फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते. आता गणपती बाप्पांची पूजा आपण दररोज करत असतो, परंतु काही खास दिवशी म्हणजे गणपती बाप्पांना ज्या तिथी प्रिय आहे तर या दिवशी आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. गणपतीची मूर्ती असेल तर आपल्याला त्या मूर्तीला अभिषेक वगैरे करायचा आहे. सर्वप्रथम तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. एका ताम्हणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे. आता पंचामृताने जरी अभिषेक करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा आपल्याला पूर्ण श्रद्धेने फक्त पाण्याचा अभिषेक करायचा आहे. शेवटी आपण किती काय करतो त्यापेक्षा किती गोष्टी ह्या श्रद्धेने आणि मनोभावे करतो तर याला महत्त्व आहे. गणपती बाप्पांचा जो मंत्र आहे ओम गण गणपते नमः, तर हा मंत्र म्हणत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. मूर्ती कोरडी करायची आहे आणि देवघरामध्येच ती जी मूर्ती ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी ठेवायची आहे, किंवा आपण सेपरेट एखाद्या छोट्या पाटावरती जरी पूजा मांडली तरी सुद्धा चालेल. गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे. बाप्पांना दुर्वा, जास्वंदीचं फूल हे अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे धूप, अगरबत्ती लावायचं आहे. बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती सुद्धा आपल्याला करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. आणि काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपण पूजा करताना किंवा दिवसभरामध्ये कधीही गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो. मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर आपल्या आसपास जर गणेश मंदिर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे, कारण कोणत्याही मंदिरातील जी सकारात्मकता असते तर ती आपल्या घरातील सकारात्मकतेपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. त्यामुळे आपल्या आसपास मंदिर असेल तर उद्या अंगारक योगावरती आवर्जून मंदिरामध्ये जायचं आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. अंगारक विनायक चतुर्थी ही अत्यंत पुण्यदायी तिथी मानली जाते आणि या दिवशी केलेली गणेश भक्ती ही अनेक पटीने आपल्याला फळ देत असते.
कोणती वस्तू आपण बाप्पांना अर्पण करायची आहे त्यापैकी पहिली आहे ती म्हणजे दुर्वा. आपल्याला जर कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा आपली एखादी इच्छा असेल, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये जर काही आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक सुख किंवा संतती सुख, तर यासाठी आपण ह्या दुर्वा ज्या आहेत तर त्या बाप्पांना अर्पण करू शकतो. 21 दुर्वा आपल्याला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. दुर्वा ह्या घेताना व्यवस्थित घ्यायच्या आहेत, त्रिदली घ्यायच्या आहेत, सुकलेल्या वाळलेल्या दुर्वा घ्यायच्या नाहीत. गणेश मंदिरामध्ये किंवा घरी आपण ह्या दुर्वा अर्पण करू शकतो. गणेश मंदिरामध्ये जर आपण ह्या दुर्वा अर्पण करणार असू तर आपल्याला गणपती बाप्पांना सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचं आहे आणि ह्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत. दुर्वा ज्या आहेत तर त्या बाप्पांच्या आपण मस्तकावरती अर्पण करू शकतो किंवा चरणावरती अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल जे आहे, जास्वंदीचं फूल मिळालं नाही तर लाल रंगाची इतर सुवासिक फुले सुद्धा आपण अर्पण करू शकतो. तसेच मोदक जे आहेत तर ते आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. आपण मोदकाचा नैवेद्य बनवू शकतो किंवा नैवेद्य म्हणून आपण गूळ खोबरे ठेवू शकतो आणि बाप्पांना 21 मोदक जे आहेत तर ते सुद्धा अर्पण करू शकतो. मोदक हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे 21 मोदक आपल्याला अर्पण करायचे आहेत. त्याचप्रमाणे आपण लाडू जे आहेत तर ते बाप्पांना अर्पण करू शकतो. बुंदीचे लाडू किंवा बेसनाचे लाडू आपल्याला अर्पण करायचे आहेत. तसेच आपल्या आयुष्यामध्ये जर काही कठीण समस्या असतील, म्हणजे काही केल्या काही इच्छा पूर्ण होत नाहीत किंवा मुलासंबंधीच्या जर काही इच्छा असतील, मुलांची प्रगती होत नसेल, मुलांना यश मिळत नसेल, तर गणपती बाप्पांना आपल्याला नारळ अर्पण करायचा आहे. एक लाल कापड घ्यायचं आहे आणि एक नवीन न सोललेला नारळ घ्यायचा आहे. तो त्या लाल कापडामध्ये गुंडाळायचा आहे. आपल्या ओंजळीमध्ये तो नारळ घ्यायचा आहे. आपली जी इच्छा आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि तो नारळ आपल्याला गणेश मंदिरामध्ये बाप्पांना अर्पण करायचा आहे. तिथेच तो नारळ जो आहे तर तो आपल्याला राहू द्यायचा आहे. तर अशा प्रकारे या दिवशी बाप्पांना नारळ अर्पण करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. तसेच आपण जर घरी जर बाप्पांना नारळ अर्पण केला तर तो दुसऱ्या दिवशी फोडून आपल्याला प्रसाद म्हणून खायचा आहे. परंतु शक्यतो आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच हा नारळ अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण केळी जी आहे तर ती सुद्धा बाप्पांना अर्पण करू शकतो. केळी जी आहे तर ती श्री विष्णूंना सुद्धा प्रिय आहे. अधिक महिना हा श्री विष्णूंना समर्पित आहे. श्री विष्णूंना प्रिय असलेली केळी आपण जर गणपती बाप्पांना अर्पण केली तरी सुद्धा आपल्याला कित्येक पटीने त्याचे लाभ जे आहेत तर ते होत असतात. तसेच आपल्या आयुष्यामध्ये जर आर्थिक समस्या आहेत, पैशासंबंधीच्या अडचणी आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे, 21 तांदूळ घ्यायचे आहेत. हे 21 तांदूळ आपल्याला हळदी कुंकवाने लाल करून घ्यायचे आहे. एका वाटीमध्ये हे 21 तांदूळ घ्यायचे. एक तांदूळ आपल्याला अर्पण करायचा आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की इदम अक्षतम ओम गण गणपते नमः. दुसरा तांदूळ अर्पण करायचा आणि म्हणायचं इदम अक्षतम ओम गण गणपते नमः. तर असे 21 तांदूळ अर्पण करायचे. यामुळे पैशासंबंधीच्या अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होत असतात. तसेच आपण उद्यापासून म्हणजे उद्या अंगारक विनायक चतुर्थीपासून सलग 21 दिवस गणपती बाप्पांच्या कपाळावरती जर एक वस्तू चिकटवली तर आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होते. यासाठी काय करायचं, पूजा वगैरे झाल्यानंतर किंवा पूजा करत असतानाच आपल्याला हळद घ्यायची आहे. त्यामध्ये तूप मिक्स करायचं आहे आणि त्या हळदीचा टिळा गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावायचा आहे आणि त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता चिकटवायच्या आहेत आणि 21 दिवस आपल्याला सलग हे करायचं आहे. आणि हे करत असताना बाप्पांना धने आणि गूळ तर हा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे आणि गूळ जो आहे तर दररोज आपल्याला तो खाऊन टाकायचा आहे जो आपण नैवेद्यामध्ये ठेवलेला आहे. आणि धने जे आहेत तर त्यातील सुद्धा काही धने आपल्याला खायचे आहेत आणि काही धने आपण तसेच ठेवू शकतो. आणि 21 दिवस पूर्ण झाल्यावर या धन्याचा स्वयंपाकघरामध्ये आपल्याला वापर करायचा आहे.